सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 26 जानेवारीला आपला देश प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। तर बऱ्याचशा लोकांना कळत नाही गणतंत्र दिवस आणि प्रजासत्ताक दिन ह्या दोघांमध्ये काय अंतर आहे। तर आपण ह्या व्हिडिओ दरम्यान आपण जाणून घेऊ प्रजासत्ताक आणि गणतंत्र दिवस ह्या दोघांमध्ये काय अंतर आहे। 26 जानेवारी 1950 पासून आपला देश प्रजासत्ताक झाला। तर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला। जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला होता तेव्हा आपल्या देशातील लोकांना किंवा नेत्यांना कळत नव्हतं की आपल्या देशाची घटना काय असेल किंवा आपल्या देशाची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने असेल। तेव्हा ब्रिटिश सरकारांना आपल्या देशातील अनुयायी किंवा आपल्या देशातील नेते विचारत होते की आमचा देश हा कोणत्या दिशेने चालेल, ह्यासाठी तुम्ही आमच्या देशाची राज्यघटना लिहिण्यासाठी एखाद्या विद्वान माणसाची ओळख तुम्ही करून द्यावी। तेव्हा ते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी एका माणसाची ओळख करून दिली। ते ज्ञानी, विद्वानी, खूप अभ्यासू असलेले आणि 3 वेळेस PhD करणाऱ्या माणसाची ओळख, म्हणजे ज्या माणसांच्या नेतृत्वाखाली 9 देशाची राज्यघटना लिहिली गेली होती असे पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी करून दिली। हे बाबासाहेबांनी करून दिलेलं आहे, आपल्याला राज्यघटना लिहिली। स्वातंत्र्याची जाणीव केव्हा होती हो? जेव्हा आपल्याला पारतंत्र्याची जाणीव होईल, जेव्हा आपल्याला गुलामगिरीची जाणीव होईल, त्या गुलामगिरीच्या ज्वाळातून आपण बाहेर निघतो तेव्हा स्वातंत्र्याची खरी ओळख होईल। तसंच होतं, आपला देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला पण आपल्या देशाची वाटचाल काही योग्य दिशेने चालत नव्हती किंवा काही कळत नव्हतं। देश ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य झाला पण महिलांना, मुस्लिमांना, दलितांना हे स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं। म्हणून स्वातंत्र्य सर्वांसाठी समान असावं, म्हणून 15 ऑगस्टला स्वातंत्र्य समान असावं त्यासाठी एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीमध्ये नेमण्यात आलं की आपल्या देशाची एक राज्यघटना बनावी। हा राज्यघटना बनवण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांची ओळख करून दिली आणि बाबासाहेबांनी राज्यघटना लिहायला सुरुवात केली। तर ही राज्यघटना किती दिवसात पूर्ण झाली असावी? तर हे राज्यघटना पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला। ह्या एवढ्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली, त्यामध्ये समान अधिकार, सम हक्क हे दिलं। जेव्हा राज्यघटना वाचून दाखवत होते तेव्हा ते अधिकारी बाबासाहेबांना म्हणतात, ही आपल्या हिंदुस्थानाची राज्यघटना आहे। ही बाबासाहेबांना असं सूचित करण्यात आलं की कुठल्या तरी देवाच्या नावाने ही राज्यघटना सुरू करायला पाहिजे, देवाला वंदन करून ही राज्यघटना सुरू करायला पाहिजे। तेव्हा बाबासाहेब म्हणतात, आपण कुठल्या देवलोकाची राज्यघटना लिहित नाहीत, आपण मानव जातीची राज्यघटना लिहित आहोत। म्हणून आपल्या देशाच्या राज्यघटनेची सुरुवात ही आम्ही भारताचे लोक ह्या शब्दानेच होईल आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्याच वाक्याने करण्यात आली। आम्ही प्रथम हिंदुस्थानी आहोत आणि शेवटी हिंदुस्थानीच राहणार, मग ते कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही प्रांताचे असो, अशी राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली। आणि जेव्हा तिरंगा फडकवण्यात आला किंवा तिरंग्याची निर्मिती करत होते तेव्हा एक मोठा प्रश्न देशासमोर उभा होता की आपण आता काय करायचं। बरेच लोकांचं म्हणणं असं होतं की आपण आपल्या तिरंग्यावर चरकाचे चित्र लावावं, पण बाबासाहेबांचं म्हणणं काहीसं वेगळं होतं। चरका हे एक श्रमाचं प्रतीक होतं, पण आपल्या तिरंग्याचे 3 रंग आहेत, आपण तिरंगा म्हणतो, पण तिरंग्यामध्ये आपल्या 4 रंग आहेत। हे माहित आहे का? हो माहित आहे, पण आपण ते कधी बोलत नाही। एक केशरी, पांढरा, हिरवा आणि निळा, जे आपल्या अशोक स्तंभाचा रंग आहे। केशरी रंग हा शौर्याचं प्रतीक, तर पांढरा रंग स्वच्छता आणि शांतीचं प्रतीक आहे, तर निळा रंग हा सर्व समानतेचं रंग आहे। अशोक चक्र हे सर्व धर्म समभाव ह्याचं प्रतीक आहे, तर हिरवा रंग हा अखंड शांती। आणि गांधीजींचं म्हणणं होतं की तिरंग्यावर हे चरकाच ठेवावा, पण बाबासाहेबांचं म्हणणं होतं चरकाला जर आपण हाताने फिरवलं नाही तर चरका थांबेल, पण सम्राट अशोकांचं अशोक चक्र हे आपल्या भविष्याचं आहे अशोक चक्र, आणि त्यातील 22
रेषा ह्या आपल्या देशातील वाटचाल निर्माण करतील म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे चक्र, सम्राट अशोकांचं अशोक चक्र ह्या झेंड्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर 26 जानेवारीला आपल्या देशाला ही राज्यघटना दिली आणि त्या दिवसापासून राज्यघटना अंगीकृत झाली. बाबासाहेबांनी लोकशाही राज्य तयार केलं. जी लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं राज्य म्हणजे लोकशाही होईल. कसं ना, बाबासाहेबाला शाळेत येऊ देत नव्हते, वर्गाच्या बाहेर बसावं लागत. अशा एका पुरुषाने 18 तास अभ्यास करून अमेरिकेला जाऊन अभ्यास करून अमेरिकेमध्ये 18 तास अभ्यास करायचे. ते एका लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करून लायब्ररी सुरू होण्याच्या आधीच तिथं पोहोचायचे आणि शेवटी संपेपर्यंत म्हणजे बंद होईपर्यंत तिथेच उभे राहायचे. पावाचा एक तुकडा खिशात घेऊन जायचे आणि तो पावाचा तुकडा पाण्यात बुडवून खाऊन अभ्यास केलेले बाबासाहेब. जातीयतेच्या नावाखाली ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले होते. तर स्वातंत्र्य तर 15 ऑगस्टला मिळालं, पण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लोकांसाठी तयार केलेलं राज्य हे आपल्याला 26 जानेवारीला बाबासाहेबांनी मिळवून दिलेलं आहे. बाबासाहेबांच्या मते आणि आज बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्यामुळे मी तुमच्या समोर बोलू शकते. आपल्या देशाची पंतप्रधान एक महिला होऊ शकते, चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवणारी एक महिला होऊ शकते. हे सगळं आपल्याला बाबासाहेबांची देण आहे आणि आपल्या संविधानाची देण आहे. संविधान तर आपलं 26 नोव्हेंबरला लिहून पूर्ण झालं होतं, पण 26 जानेवारीपर्यंत का थांबवण्यात आलं? तर 26 जानेवारी ह्या दिवशी पहिल्यांदा अखंड भारताने स्वातंत्र्य मिळायला पाहिजे म्हणून अखंड भारताने घोषणा केली होती. म्हणून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य तेव्हा मिळालं. म्हणून 26 जानेवारी या दिवशीच ही देशाची राज्यघटना लागू करण्यात आली आणि तेव्हापासून आपला देश हा स्वतंत्र झाला. खऱ्या अर्थाने भारतातील माणूस स्वातंत्र्य झाला. कोणत्याही माणसाने कमीच लेखू नये. सर्व धर्म समभाव असावे. सर्वांना समानतेचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला. ह्या राज्यघटनेने कोणताही राजा हा राणीच्या पोटातून नाही तर मताच्या पेटीतून जन्माला येईल हे बाबासाहेबांनी घडून दिलं आणि आपण आपले मंत्री, आपण आपले कार्यकर्ते निवडून देण्याचा अधिकार देखील बाबासाहेबांनी दिला आहे. आज 26 जानेवारी एवढा जोशाने साजरा करतो आपण, प्रत्येक कार्यालयामध्ये साजरे करतो. पण जो तिरंगा आपण 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट ह्या दिवशी अभिमानाने फडकवतो ते देशभक्त आपण आहोत का? जर झेंडा फडकवणं हे देशभक्तीची निशाणी असेल तर फुटपाथवर किंवा सिग्नल जवळ एक लहानसा मुलगा पायात चप्पल नसताना झेंडा घेऊन फिरतो, झेंडा विकतो, त्याला तुम्ही देशभक्तीचं नाव द्याल का? देशभक्ती म्हणजे ती नव्हे. जे देशभक्त आहेत ना ते आपलं घरदार सोडून सीमेवर देशाची रक्षा करायला जातात ते देशभक्त. आपलं काम इमानदारीने करतात ते खरे देशभक्त. जे मुलांना शाळेमध्ये शिकवतात, चांगल्या वाईटाची जाणीव करून देतात, एक नवा मार्ग दाखवतात ते खरे देशभक्त. अशा बऱ्याच लोकांचं देशभक्तीमध्ये नाव घेतलं जातं, पण आपल्यासारख्या युथ लोकांचं देशभक्तीमध्ये नाव का घेत नाही? कारण आपली देशभक्ती जागवते ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला 2 दिवस देशभक्तीवरचे गाणे ऐकायचे, देशभक्तीवरचे पिक्चर बघायचे, झेंडा लावायचं आणि आपल्या डीपीला आणि स्टेटसला 3 रंगाचं स्टेटस लावलं की आपली देशभक्ती संपते. हीच का खरी देशभक्ती? आपल्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले, आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिले, माणूस म्हणून जगायला शिकवलं, सर्व समान हक्क दिले आणि सर्व देशांपेक्षा सगळ्यात मोठी राज्यघटना दिली आणि सगळ्यात चांगली राज्यघटना दिली. अशा देशामध्ये आपण जन्माला आहोत. आपण अशा देशामध्ये आहोत तर आपली देशभक्ती ही फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ह्या दिवशीच का जाणवते? आपण खऱ्या अर्थाने देशभक्त कधी होणार? आता बऱ्याच लोकांना म्हणेल देशभक्ती म्हणजे काय? आपण सर्वसामान्य आहोत, आम्ही सर्वसामान्य आहोत, रोज कामाला जावं लागतं, आम्ही कसे देशभक्त होणार? तर देशभक्ती म्हणजे झेंडा घेऊन हातात फिरणं म्हणजे देशभक्ती नव्हे, किंवा एक दिवस राष्ट्रगीत गाणं किंवा देशावरचे पिक्चर बघणं किंवा गाणे ऐकणं म्हणजे देशभक्ती नव्हे. देशभक्ती ही आपल्या मनातून यायला हवी.
जर आपल्या समोर एखादा व्यक्ती चुकीचं करत असेल तर त्याला समजावून सांगणं की हे चुकीचं करतोस तू, हे चुकीचं आहे, ही खरी देशभक्ती होय. सर्वांना सोबत घेऊन चालणं ही खरी देशभक्ती होय. आपले जे फ्रीडम फायटर्स आहेत, ज्यांनी आपल्याला हक्क दिले, त्या सर्वांबद्दल मनात आदर असणं म्हणजे देशभक्ती होय. आपल्या देशामध्ये धर्माचं राजकारण चाललेलं आहे. आता काही बायका आता एक उदाहरण देते धर्माच्या राजकारणावरूनच. काही दिवसापूर्वी एक बॉलिवूड ऍक्टर, एक बॉलिवूडची हिरोईन, खूप मोठी हिरोईन आहे ती, तिचं नाव घेत नाहीये मी आता, ती बोलते की आपल्या देशाला स्वातंत्र्य 2014 मध्ये भेटलेले आहे. असं स्वातंत्र्य कोणतं जे तिला 2014 मध्ये भेटलेलं आहे? 15 ऑगस्ट 1947 रोजी तिला स्वातंत्र्य भेटलं नाही, किंवा ती म्हणते की देशाला स्वातंत्र्य भेटलं नाही. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य हे 2014 मध्ये भेटले. तुम्ही तिचा इंटरव्ह्यू जाऊन बघू शकता, युट्यूबवर सहज अवेलेबल आहे. ती बीजेपीची एक आता मंत्रिमंडळामध्ये एक कार्यकर्ता आहे, मंत्री आहे. अशा लोकांना देश काय आहे याची जाणीव नाही, माहीत नाही, आणि आपण तशा लोकांना आयडल मानतो किंवा तशा लोकांना आदर्श मानतो, म्हणून आपण इथं मागे चाललो आहोत. अरे तुम्हाला आदर्श मानायचा असेल तर सुखदेव, भगतसिंग, राजगुरू अशांना आदर्श माना. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस या नेत्यांना आदर्श माना. सुखदेव, भगतसिंग हे कोणत्या वयाचे होते? तुमच्या आमच्या सारखेच होते, तुमच्या आमच्याच वयाचे होते. ह्यांना जर तुम्ही तुमचा आदर्श मानलात तर तुमची वाटचाल ही चांगल्या दिशेनेच होईल. आजकालच्या पिक्चर मध्ये चालणारा हिरो हे खरे हिरो नाहीत. जे सीमेवर लढतात ते खरे हिरो आहेत, जे शेतामध्ये राबतात ते खरे हिरो आहेत. तर आपल्याला समजलं पाहिजे गणतंत्र म्हणजे काय आणि प्रजासत्ताक म्हणजे काय. प्रजासत्ताक म्हणजे आपले राज्य, प्रजा खऱ्या अर्थाने सत्तामध्ये झाली, हे आपलं स्वतःचं राज्य आहे. इथे ना कोणी राजा आहे, नाही कोणी प्रजा आहे. जनता ही स्वतःची स्वतः राजा आहे. असं प्रजासत्ताक राज्य मिळून दिले आपल्याला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आता बरेच लोकांना ह्याची जाणीव नाही, कारण त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठीच संविधान लिहिले, तर दलितांसाठी संविधान लिहिलेलं नाहीये. हे संविधान सर्वांसाठी आहे. जर दलितांसाठी संविधान लिहिलं असतं तर ह्या संविधानाची सुरुवात आम्ही बुद्धिस्ट लोक ह्या शब्दाने केली असती, पण आम्ही भारतीय लोक ह्या शब्दाने केली नसती. ह्याची जाणीव करून घ्या तुम्ही. आणि काल परवाच एक महिला वकील होती, तिचा इंटरव्ह्यू पण तुम्ही ऐकला असेल. जी वकील आहे, टाय कोटात आहे, ती मीडिया समोर येऊन बोलते की मी कुठल्याही बाबासाहेबांना ओळखत नाही. त्यावर बरेचसे ट्रोल झाले, खूप मेसेजेस पण आले होते. पण मला अशा बायकांना एक शब्द विचारावा असं वाटतो, बाई तू जे वकील पत्र घेतलंस ते कोणचं पुस्तक वाचून घेतलंस? त्यासाठीही तुला संविधान हे वाचावंच लागणार आहे. आणि जेव्हा तू एखादी केस लढशील तर तुला संविधानाच्याच कलम सांगावे लागतील, संविधानाचेच नियम सांगावे लागतील. का तू कोणत्याही जातीचं धर्माच्या पुस्तकावर हे करणार आहेस का, केस लढणार आहेस का? तर अशा लोकांपासून लांब राहा. आणि जमलंच तर आता आपल्याला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे, सोशल मीडिया आहे आपल्याजवळ. अशा लोकांचं ऐकू नका. जर तुमच्या आसपास असे लोक असतील तर आपण जनतेपर्यंत पोहोचती करा, म्हणजे जेणेकरून त्यांना कळेल काय खरं आहे, काय खोटं आहे. कारण आपलं संविधान हे जगातील सगळ्यात मोठं संविधान आहे. शेवटी हेच सांगते की 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ह्यामधला फरक जाणून घ्या, समजून घ्या. जय हिंद, जय भारत.